नमस्कार मित्रांनो, तुमचे पुन्हा एकदा स्वागत आहे तुमच्या आवडच्या यूट्यूब चॅनलवर। आज सकाळी सकाळीच आम्ही आलो होतो आमच्या जवळच असणाऱ्या एका खडकाच्या बेटामध्ये गळक नेण्यासाठी। तर आज होता गुढीपाडवा, तर गुढीपाडव्यासाठी गुढी म्हणून एका खडकाला आम्हाला आज घरी न्यायचे होते, त्यामुळे आज शिवते सुद्धा आम्हाला खडक तोडण्यासाठी मदत करत होता। यानंतर आम्ही योग्य अशा खडकाला तेथून तोडून घरासमोर आणले। हा पहा तोच खडक आहे ज्याला आम्ही आज गुढी म्हणून आमच्या घरासमोर उभारणार आहोत। यानंतर मी आलो आमच्या तुकाई मातेच्या मंदिरामध्ये। तर या तुकाई मातेच्या मंदिरामध्ये पहा आज खूपच जास्त निवद आणि रांगोळी तसेच सर्व फुलांचा कचरा निर्माण झाला होता। हे पाहताच मी तेथील एक केरसुणी घेतली आणि तेथील स्वच्छता करण्यासाठी लगेच सुरुवात सुद्धा केली। या मंदिराची स्वच्छता केल्यानंतर हे मंदिर पहा आता किती सुंदर दिसू लागले आहे। यातील सर्व कचरा मी आत्ताच बाहेर काढलेला आहे। यासोबत मी येथील देवांची पूजा सुद्धा केलेली आहे। आणि यानंतर आम्ही आमच्या गावातल्या घरासमोर अशा प्रकारे ही गुढी सुद्धा उभारली। दरवेळेस आम्ही आमच्या गावातील घरासमोरच ही गुढी उभारतो। यानंतर मी आलो आमच्या भैरवनाथाच्या मंदिरामध्ये क्रिकेट खेळायला। तर आज क्रिकेट खेळायला सर्व मुले सुद्धा आली होती आणि यांना सुद्धा गुढीपाडव्याची सुट्टी होती। क्रिकेट खेळून घरी आल्यानंतर मी पुन्हा एकदा आलो आमच्या आंब्याच्या शेतामध्ये। तर हे आहे आमचे आंब्याचे शेत आणि आता या आंब्याच्या शेतामधील आंबे पहा, आता हे आंबे तर खूप लांबूनच मोठे मोठे झालेले दिसत आहेत। पहा आता या आंब्याची भरघोस वाढ सुद्धा झालेली आहे। यानंतर मी आलो आमच्या म्हशींना परड्यामध्ये बांधायला। तर आज मला परड्यामध्ये म्हशी बांधताना मी एक निरीक्षण केले की मी आज म्हशीला चुकीच्या जागी बांधलेली आहे, म्हणजे लहान म्हशीला मोठ्या म्हशीच्या जागी आणि मोठ्या म्हशीला लहान म्हशीच्या जागी। यानंतर मी आलो आमच्या आंब्याच्या शेतामध्ये। तर आज या आंब्याच्या शेतामधील त्यांच्या बुडक्यामधील सर्व घाणीला आम्ही बाहेर काढले, सर्व काट्यांना आम्ही बाजूला काढले आणि अशा प्रकारे त्यांना जाळ लावून दिला। आज आमच्या पप्पांनी आमच्यासाठी बनवली होती ही कच्ची कैरी। तर ही कच्ची कैरी आम्ही मीठ आणि मसाला या दोन्हींच्या मिश्रणातून अशी चटपटीत अशी ही कैरी बनवली होती आणि ही कैरी खाण्यासाठी सुद्धा खूपच जास्त स्वादिष्ट ही होती। मी चिरिनऊ मी नडका वाव नाईस। आज भिजवण्याचा नंबर आमच्याकडे होता, यामुळे मी लगेचच आलो आमच्या या मोटरच्या स्टार्टरजवळ आणि लगेचच येथील हा स्विच ऑन केला। हा स्विच ऑन केल्यानंतर लगेचच आमच्या या जवळील असलेल्या डिजिटल मीटरमध्ये सुद्धा लाईट सुरू झाली। तर आता मी तुम्हाला दाखवतो आमची विहीर, तर चला पाहूयात। तर ही आहे आमची विहीर। नेहमीप्रमाणे या विहिरीमध्ये आजसुद्धा खूप जास्त शेवाळ साचले होते। पहा या शेवाळामध्ये आमची मोटर कुठं आहे ते नीट दिसतच नाही। तरी पहा या विहिरीमध्ये आता किती कचरा पडलेला आहे। एकेकाळी ही विहीर या दगडांपर्यंत भरलेली असायची पावसाळ्यामध्ये, परंतु आता उन्हाळा असल्यामुळे ही विहीर पहा आता किती कमी राहिली आहे। यानंतर सायंकाळी आम्ही अशा प्रकारे ही सकाळी लावलेली गुढी काढली। आम्ही तर ही गुढी सोडायला आलो होतो, परंतु शिवतेच तर आला होता या गुढीपाडव्याला लावलेल्या घाटी खाण्यासाठी। तर कसा वाटला हा आजचा व्हिडिओ कमेंटमध्ये नक्की सांगा। व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलवर नवीन असाल तर लवकरात लवकर आपल्या इसके बारशे व्लॉग्स या चॅनलला सबस्क्राईब करा। धन्यवाद।